विश्वकर्मा सुतार समाज महाराष्ट्र आळंदी या ठिकाणी हजारोंच्या संख्येत सुतार समाजाचा महामेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येनं युवक युवती स्त्री पुरुष एकत्रित होते। या व्हिडिओमध्ये संपूर्ण इतिवृत्तांत पाहण्यासाठी अखेर शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा। जय विश्वकर्मा। संघाचे अध्यक्ष हनुमंतराव पांचाळ आपणास विनंती करण्यात आहे, आपण विराजमान व्हायचे। त्यांच्यासोबत श्री विद्यानंद माणिकराव मानकर सर समन्वय समितीचे प्रशासकीय समन्वयक यांना विनंती करण्यात येते, आपण थेट व्यासपीठावर विराजमान व्हायचे। त्याचबरोबर श्री प्रमोद नाना भानगिरे साहेब शिवसेना प्रमुख माननीय तुझी भाऊ सुतार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय संजयजी रायगुरकर साहेब यांना थेट विनंती करण्यात येत आहे। प्रभु विश्वकर्मा भगवान की सृष्टि निर्माता प्रभु विश्वकर्मा भगवान की शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। दिवा लावला विश्वकर्मांच्या पायापाशी उजेड पडला सर्व भूमंडळी। विश्वकर्मा भगवान की जय। मान्य श्री विश्वकर्मा पूजन आरती व दीपप्रज्वलन। अधिक मास शुक्ल मासीची प्रातःकाळी पंचमुख हृदय शोभाती पितांबरधारी पंचमुख गणपती। जय देव जय देव जय विश्वकर्मा आरती भावारती तुझ पुरुषोत्तमा। जय देव सकळ देवा माझे आगार तुझे करणी सृष्टी उत्पन्न करशी तू परम खाणी। तुझे नाम स्मरता संकट निवारी सकळी मोक्ष देशी तू परमावतारी। जय देव जय विश्वकर्मा आरती भावारती तुझ पुरुषोत्तमा। जय देव कुंडलिका संगीत विश्वज्ञ सागदेव मंडळ तू कृपा सागरा आरती विश्वंभरा। जय देव जय विश्वकर्मा आरती भावारती विश्वकर्मा भगवान की संत होली काका महाराज की संत समोजी मौजी महाराज की सर्व संतांनी की। धन्यवाद सर्व मान्यवरांच्या उपस्थित श्री विश्वकर्मा मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठावर सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। सर्व मान्यवरांना हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की
धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की। प्रभू विश्वकर्मा भगवान की। सहभागी संलग्न संस्था या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने संपन्न होणारा 40 वर्षानंतरचा पहिला सुतारांचा महामेळावा अन्न संस्थांच्या सहकार्याने ही समन्वय समिती स्थापन झालेली होती आणि त्यावेळेस असं निश्चित करण्यात आलेलं होतं की ही समन्वय समिती राज्यामधील सुतारांसाठी सगळे मतभेद विसरून काम करेल। मग कुठे गेले हे विश्वकर्मा समोर घेतलेली शपथ, कुठे गेले वचन? आज प्रस्तावनेमध्ये मी फक्त बोलणार आहे, प्रस्तावना करायची काही गरज नाही। आपल्याला आपले हक्क काय आहेत, आपल्याला हक्क कोणते मिळाले नाहीत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहेत। ते आज आपल्याला या महामेळाव्याच्या रूपात आपल्याला घ्यायचे। दादा, आमचा सुतार समाज सहिष्णू, गावागावात सलोखा निर्माण करणारा, कोणत्याही जाती धर्माशी सांभाळून घेणारा असा हा सुतार समाज कधी त्यांनी अपेक्षा केली नाही सरकारकडनं। परंतु आतापर्यंतच्या सरकारांनी दिलं नाही असं नाही म्हणत आम्ही, पण ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात आम्हाला मिळालेलं नाहीये। त्याच्यासाठी आम्ही सगळे सहिष्णू पद्धतीने शांततेमध्ये आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि निश्चितच असे दमदार महेशदादा असतील, दमदार आपले समाज नेते डॉक्टर संजय रायमुलकर सर असतील किंवा अन्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ असेल, ते आपल्या मागण्यांकडे, आपल्या हक्काकडे निश्चित लक्ष देणार आहे। प्रत्येक वेळेस बोललं जातं की सुतार समाजाच्या वाट्याला काही आलेलं नाही। आज हे या महामेळाव्याच्या निमित्ताने ज्या काही 13 मागण्या आहेत ते स्वतः आमदार साहेब आपल्याला वाचून दाखवणार आहेत, आपण नाही वाचायच्या। कारण आपले नेते डॉक्टर संजय रायमुलकरच इथून पुढे त्या फंदात कुणी पडायचं पण नाही। आणि जर का परत परत वावड्या उठल्याच गेल्या की आमचा नेता हा आणि आमचा नेता तो, तर असं चालेल का? दुसरं नेतृत्व कुणी पाहिजे का? पाहिजे का? तुम्ही खरंच मोठ्याने सांगा तर, नाहीतर हो म्हणत असेल तर हो। डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचा हे मदत करतील असं वाटतंय का तुम्हाला? काल दुपारपासून व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे। कुणासाठी आलंय? सुतारांसाठी आलेलं, सुतार समाजासाठी आलेलं। काल रात्रीपासून त्यांना ताप आहे, तरी सुद्धा भोजलिंग दिंडी सोहळ्यामध्ये शेवटपर्यंत ते पायी चालले। अशी तळमळ असणारी कमी व्यक्तिमत्व असतात। ज्यावेळेस ही संकल्पना स्थापित झाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने 9 डिसेंबर 2018 त्यावेळेस समाज उपयोगी कार्यक्रमामधनं आपण कोल्हापूरला आलेला महापूर असेल, ज्याला 3 वेळा 600 रुपये व्याज दिले नाही म्हणून डोक्यात 3 ते 4 वेळा दगड घालून मारून टाकण्यात आला असा आमचा बांधव मयूर भागवत, त्याला न्याय द्यायचं काम समन्वय समितीने केलं। कोकणामध्ये ज्यावेळेस सावित्री नदीला पूर आला त्यावेळेस त्या बांधवांना, त्या पूरग्रस्त बांधवांना मदत करायचं काम समन्वय समितीने केलं। समन्वय समिती म्हणजे कुणी एकटा मानकर नाहीये, तर समन्वय समिती म्हणजे हा माझा प्रत्येक सुतार आहे, हे लक्षात ठेवा। उद्या मानकर असेल किंवा नसेल, उद्या हनुमंतराव असतील किंवा नसेल, उद्या आमचे आदरणीय समाज नेते संजय रायमुलकर साहेब असतील किंवा नसतील, परंतु ही समन्वय समिती म्हणजे जोपर्यंत सुतार आहे तोपर्यंत ही समन्वय समिती राहणार आहे। आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या डॉक्टर संजय रायमुलकर साहेब नक्कीच सांगतील। समन्वय समिती 36 जिल्ह्यात 360 तालुक्यात
आणि 44,730 गावात काही प्रमाणात काम करत आहे. आणि तिला बळ द्यायचं जर तुम्ही काम केलं तर कोणतंही शासन आपल्याला आपले हक्क दिल्याशिवाय कधी शांत बसणार नाही किंवा ते त्यांना द्यावेच लागणार आहे. आपली मनोगत सुद्धा होणार आहे. त्या मनोगतानंतर वारंवार आपलं चर्चासत्र सुद्धा होणार आहे. आपले भोसरी विधानसभेचे आमदार यांना एक दुसरा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना त्या कार्यक्रमाला जायचंय. म्हणून अजून काही ज्या गोष्टी तुमच्याशी संवाद साधायचा आहे तेही मी नंतर बोलणार आहे. तुमच्या मनातले तुमच्या हृदयातले प्रश्न आपण इथं मांडणार आहोत आणि त्याची उकल करण्यासाठी हा समाज मेळावा आपण भरवलेला आहे. त्यामुळे ह्या प्रस्तावनेमध्ये मी एवढंच सांगेन की आम्हाला दुसरं काही नकोय. तुम्हाला थोड्या वेळाने या डिजिटल वॉलवर मागण्या दिसतील. या मागण्यामध्ये 13 मागण्या आहेत, त्याच्यातल्या आपल्याला 5च पाहिजेत. या 13 मागण्यांमध्ये आपण नंबर 1 तुम्ही जर मोठा आवाज केला तर ती मागणी मान्य करायची आणि शासनाकडून आपल्याला द्यायची आणि ती आजच घेऊन आजच मुख्यमंत्री साहेब आपल्याला ज्यावेळेस आपल्याशी बोलतील त्यावेळेस आपल्याला त्या मांडायच्या. तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगोदर मनापासून स्वागत करतो. माझ्यासाठी नाही पण आपल्या महाराष्ट्रातल्या सुधारासाठी आपल्याला संघटित व्हायचे आणि या समन्वय समितीला साथ द्यायची. जय विश्वकर्मा, जय वोल्डिंग काका. पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आदरणीय महेशदादांनी पूर्ण विधानसभा त्या ठिकाणी गाजवली होती आणि ही विधानसभा त्या विधानसभेच्या सत्रामध्ये आदरणीय महेशदादांचाच आमदार महेशदादांचाच आवाज त्या ठिकाणी घुमला होता. दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करायचे. मूर्ती देऊन या ठिकाणी महेशदादांचा सन्मान केला जातो. अखंड महाराष्ट्राच्या दैवत अखंड वारकरी संप्रदायाचे उपस्थित आहे. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. आजच्या या महामेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणारे आदरणीय आमचे सहकारी डॉक्टर संजय रामलिंगकर, आदरणीय स्वामीजी म्हणजे मानकर सर, गणेश गरुड, उपस्थित सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनी, आज माऊलींच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सगळेजण एक मोठ्या ताकदीनं उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं या पुण्यनगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. मानकर सर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस प्रत्येक वेळेस प्रश्न विचारत होते, म्हणजे ते सर असल्यामुळे त्यांना सवय प्रश्न विचारायचे. त्यांना असं वाटलं की आपण सगळे विद्यार्थी आहोत आणि ते आपल्याला विचारत होते बरोबर आहे का, हे आहे का, तुम्हाला आवडतंय का, तुम्हाला पटतंय का, अशा प्रकारचे त्यांचे प्रश्न होते. मानकर सरांना मी फार जुने सहकारी आहेत. एक मात्र नक्की आहे, या माऊलींच्या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर साहेब जे संकल्प ज्या व्यक्तींनी केले ते यश प्राप्त झालं. आणि मला ही खात्री आहे की समाज म्हणून ज्यावेळेस आपण एखादी मागणी करतो त्यावेळेस राज्यकर्त्यांना किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांचा आदर ठेवावा लागतो, तो पूर्ण करावा लागतो. आणि मला असं वाटतं की ज्या 13 मागण्या माझ्याकडे दिलेल्या आहेत त्या जवळच ठेवाव्यात माझ्या, तर त्या 13 मागण्या मी आहे अशा मुख्यमंत्र्यांना पण, मुख्यमंत्री आपल्याशी बोलणार आहेत, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्या मागण्या मांडणार आहेत आणि त्याही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. या संदर्भात आताच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी छान योजना चालू केलेली आहे, जी आज आपल्या सगळ्यांच्या आराध्य दैवत आदरणीय विश्वकर्माजींच्या नावावर चालू केलेली आहे. त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये आपल्या समाजाच्या अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे पहा, आतापर्यंत राज्यात देशात अनेक लोकांची सरकार आपण पाहिली, अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक पंतप्रधान पाहिले, पण आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला एक सर्वसामान्य माणसांना
माणूस पंतप्रधान झाल्यानंतर आपला विचार करू शकतो, ही भूमिका त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळते. तशाच पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे हेही सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाचे विचार करणारा व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला या मागण्यांचा विचार करावा लागेल आणि मला खात्री आहे की ते आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करतील. मी एक या परिसरातला एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या आपल्या समाज बांधवांच्या ज्या पण मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर रायमोळकर सरांबरोबर संजय भाऊ सगळी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ताकदीने उभं राहिली खात्री देतो. आपल्या सगळ्यांना मी इथून जाण्याची रजा मागतो, कारण इथं पलीकडेच माझ्या मतदारसंघामध्ये कुस्तीची दंगल आहे, म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे. मला तिथे जायचंय. त्यांनी माझ्या मुळे तो थांबवलाय कार्यक्रम, त्यामुळे तिथे जायचंय. मी आपल्या सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते स्वागताध्यक्ष आहे आणि स्वागताध्यक्षाच्या उक्तीप्रमाणे ते सगळ्यात आधी आले पाहिजे. त्याचप्रमाणे ते एक दिवस आधी आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी झाल्या पाहिजे. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय पीजी भाऊंच्या हस्ते. काही व्यक्तिमत्व ही दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेली असतात. समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात आणि समाजाच्या विकासासाठी लढणारे असं नेतृत्व भक्तीचं सेवेचं प्रतीक असलेली मूर्ती आपण आपल्या सर्व मान्यवरांना आज या ठिकाणी देणार आहोत. श्री क्षेत्र आळंदी देहू अशा पुण्यभूमीत आपला हा सुंदर असा सोहळा पुण्यभूमीत विश्वकर्मा भगवान की भगवान की जवळ जायचं आहे औक्षण करणाऱ्या भगिनी. औक्षण करणाऱ्या महिलांनी लवकर जायचं. मान्यवरांचं मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झालं. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार माननीय महेशदादा लांडगे, डॉक्टर संजय रायमुलकर सर व इतर मान्यवर, स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार मेहकर विधानसभा व सर्व मान्यवर. जय विश्वकर्मा. ब्रह्मांडाचे रचयिता प्रभू विश्वकर्मा ज्या भूमीमध्ये
आपल्या थोर संतांनी शेवटचा श्वास घेतला त्या आळंदी भूमीमध्ये पवित्र असे समाधी असणारे संत भोजलिंग काका, संत जवळजी वळोजी महाराज, आपल्या महाराष्ट्राचे कुशाण छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे सर्व संत महंत, आजचा हा जो सुतार समाजाचा महामेळावा या ठिकाणी होऊ घातलेला आहे, या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे समाजाचा स्वाभिमान अभिमान बंधुवर्य आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब, आता नुकतेच जे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते असे महेशजी लांडगे साहेब, आमदार भोसरी मतदारसंघ, या कार्यक्रमासाठी अहोरात्र झटलेले समन्वय समितीचे सर्व आदरणीय विद्यानंदी मानकर सर, आदरणीय अण्णा गायकवाड अण्णा, पीजी भाऊ, तथा वेळ होईल म्हणून मंचावर उपस्थित असणारे सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आले म्हणून या कार्यक्रमाला शोभा आलेले असे माझे सर्व हृदयस्थ समाज बांधव आणि भगिनी, आजचा हा जो महामेळावा होऊ घातलेला होता, या महामेळाव्यासाठी आपण जे उपस्थित झालात त्याबद्दल समन्वय समितीच्या वतीने मी सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। या महामेळाव्याचे वैशिष्ट्य किंवा या महामेळाव्यासाठी आपण एकत्र येणं का गरजेचं आहे हा मुद्दा मी महत्वाचा घेणार आहे। विविध समाजाचे लोक विविध पद्धतीने शासनाला अडचणीत आणून आपल्या मागण्या मान्य करून घेत आहेत। आपणच का नाही, सुतार समाज कुठे कमी पडला का? भलाही आपण शुद्ध शाकाहारी असो, शांत स्वभावाचे असो किंवा अगदी सर्व सांप्रदायिक व्यक्तिमत्व आपल्या समाजाचं आहे, आणि असं म्हटलं जातं जोपर्यंत रडत नाही लहान मूल तोपर्यंत आई देखील त्याला दूध पाजत नाही। मग आपण रडलं तर काय हरकत आहे शासनासमोर? हा मुद्दा जेव्हा आला त्यावेळेला या महामेळाव्याची मुहूर्त भेट झाली आणि खऱ्या अर्थाने आजचा हा महामेळावा तुमच्या सर्वांच्या साक्षीने निश्चितपणे या ठिकाणी आपला सक्सेस झालेला आहे, याला खूप मोठं यश मिळालेलं आहे। सरांनी आता सांगितलं की मागण्या ज्या आहेत त्या मागण्यामधला आदरणीय आमदार, आपल्या समाजाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांनी अगोदरच विधान भवनाच्या पटलावर महामंडळाची मागणी मागून ठेवलेली आहे, आणि कोणतीही मागणी मागितल्यानंतर त्यावर विविध प्रकारचा अभ्यास गट बसतो आणि अभ्यास गटाच्या माध्यमातून त्यावर विचार केला जातो आणि खरोखर या समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे काही बघितलं जातं, तेव्हाच त्याची पूर्ण फलश्रुती होत असते। त्यावर विविध बजेट टाकल्या जात असतात। त्यासाठी आमदार साहेब निश्चितपणे झटून मागे त्या मागणीसाठी आहेत, त्यामुळे ती मागणी तत्वतः मंजूर आहेच हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। फक्त त्यावर जो निधी असतो त्याची औपचारिक घोषणा असते ती बाकी आहे। या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आपण समाजामध्ये जे काही थोर संत आहेत या थोर संतांचं देखील आपण त्यांचा महती सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। यासाठी संत भोजलिंग काका प्रतिष्ठानची स्थापना देखील या माध्यमातून झालेली आहे, आणि मी सांगू इच्छितो की संत भोजलिंग काकांची जी जन्मभूमी आहे ती पोहंडूळ आहे परभणी जिल्ह्यामधील, त्याचा विकास करण्याचं ध्येय त्या ठिकाणचं धारिष्ट या समन्वय समितीच्या माध्यमातून केले जात आहेत, आणि निश्चितच त्याला काही दिवसात यश मिळणार आहे।
या ठिकाणची जे आपली समाधीस्थळ आहे, विविध प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येतात. दर्शन रांग असेल, भोजलिंग काकांचं जी समाधीस्थळाचं मंदिराचा जो दरवाजा आहे तो नेहमी बंद असेल, यासाठी आपण सर्वांनी बरेच आंदोलनं केलेली आहेत. आणि निश्चितच एवढी जी पब्लिक आलेली आहेत, याचं या संत माऊलींच्या जे काही त्यांची जी संस्था आहे यांना निश्चित कळालं असेल की भोजलिंग काकांचे सर्व भक्त आहेत आणि यापुढे तरी आपल्या भोजलिंग काकांच्या समाधीचा दरवाजा बंद व्हायला नको, अशी मी या संस्थांकडून इच्छा व्यक्त करतो. कारण अनेक दिवसापासून दर्शन रांग देखील भोजलिंग काकांच्या मंदिरासमोरून त्यांच्या समाधी स्थळापासून होती, ती बंद झाली. त्यासाठी देखील बरेच निवेदन संस्थांना दिलेले आहेत. समाजाचा एक अभिमान आणि स्वाभिमान संत होऊन गेलेले आहेत, ज्यांनी माऊलींना सांभाळलेलं आहे. ही काही छोटी गोष्ट नाही आणि माऊलींनीच त्यांना समाधिस्थ केलेलं आहे, हे देखील आपल्यासाठी एक भूषणावह गोष्ट आहे. म्हणतात संताला जात नाही, परंतु जातीपातीच्या राजकारणामध्ये या महाराष्ट्रामधल्या विविध प्रकारच्या जातींचे जे काही चाललंय त्यामध्ये का नाही आपल्या संतांना आपण मोठे करायचं, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. मग संतभूमी असेल, समाधीस्थळ असेल, या सर्वांसाठी आपण प्रयत्न करणं काळाची गरज आहे. त्याचबरोबर समाजाच्या या विविध मागण्यांच्या मार्फत मी 2 मागण्या समोर ठेवलेल्या आहे. भोजलिंग काकांचं समाधीस्थळ आणि जे जन्मस्थळ आहे याचा विकास व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा प्रतिष्ठानच्या मार्फत, समन्वय समितीच्या मार्फत निश्चितपणे आपल्याला करायचा आहे आणि तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आलात या ठिकाणी, आपल्या समाजाचे सर्व पदाधिकारी, आपल्या समाजातील जे धडपडे नेते आहेत ते सर्व देखील उपस्थित झाले. त्याबद्दल मी सर्वांचा अगोदर त्यांना शुभेच्छा देतो, त्याचबरोबर त्यांचा धन्यवाद देतो त्यांना. आणि आपण सर्व आलात म्हणूनच कार्यक्रमाची शोभा वाढली. बाकीचे मुद्दे सांगण्यासाठी आपली मंडळी आहेत. माझ्याकडे जे 2 मुद्दे होते, मुद्दा मी सांगितले, त्याबद्दल सर्वांची पुन्हा एकदा मी या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली आयोजकांचे, त्याचबरोबर आपल्या समोर सर्वांचे धन्यवाद देतो आणि थांबतो. जय विश्वकर्मा, जय भोजलिंग काका, जय जवळजी माऊली महाराज. धन्यवाद. या अंकामध्ये एकच विचार, समन्वय, एकच ध्यास, त्यातूनच समाजोन्नती हा समन्वयाचा या महामेळाव्यातला मुख्य उद्देश आहे. ते अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. सुतार समाजाची कथा आणि व्यथा ते यामध्ये मांडण्यात आलेली आहे. सुतार समाज विकास पर्वासाठी समन्वय एक संकल्पना, स्वप्न नाही तर ते ध्येयमुक्त राहिलं पाहिजे, या संदर्भात या ठिकाणी मत व्यक्त करण्यात आलंय. सुतार समाज मोह एका सुरात आहे ना, सगळ्यांनी ते वरचं वाक्य म्हणायचं. एका सुरामध्ये हे आपले सुतार आहेत बरं का, ज्यांच्यामुळे जे स्वातंत्र्य मिळाले, माझी प्रेरणा. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण एक संत भोजलिंग काकांचा म्हणतात डॉक्टर रायमुलकर, तसेच हनुमंतराव पांचाळ, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री मानकर सर यांच्या हस्ते होत आहे. व्यासपीठावर सर्वांनाच मी विनंती करतो, आपण काही क्षणासाठी असंच उभं राहायचंय. प्रमोद नाना भानगिरेंच्या हस्ते व्यासपीठावर समोरची गर्दी कमी करावी. मान्यवरांना विनंती आहे, व्यासपीठावर समोरची गर्दी कमी करावी. या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालंय हे मी या सभागृहामध्ये सर्व मान्यवरांच्या वतीनं जाहीर करतो.
क्रांतीवीर हुतात्मा रामचंद्र कृष्ण सुतारदाजी बेलवडेकर यांनी भारतासाठी 9 सप्टेंबर 1942 रोजी वडूज बुद्रुक खटाव येथील रक्तरंजित आंदोलनात ते शहीद झाले. त्यांचे हे वारस रमेशदादा बेलवडेकर हे आपल्या सुतार समाजाचे आहेत. तेव्हा आपण एकदा जोरात म्हणू, भारत माता की, भारत माता की. आम्ही बरेचदा असं म्हणतो की अमुक अमुक समाजाची खूप मोठी एकी आहे, अमुक समाजाचे खूप मोठे मोठे मेळावे होते, बाकी समाज एकत्र झाला आहे, सुतार समाज कधी एकत्र होईल. पण आज ही किमया माननीय विद्यानंद मानकर साहेबांनी खरोखर त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचा गौरव केला पाहिजे. आणि माझा सुतार समाजही एकत्र येऊ शकतो, फक्त त्यांना आणणारा असावा लागतो. आज इथं सांगताना मला खूप आनंद होत आहे की हे महामेळावा जे संग्रहलय आहे की ज्या आपण कितपत पडलेल्या ज्या मागण्या होत्या खूप दिवसापासून, त्या मागण्या इथं आज पूर्ण करण्यासाठी किंवा मागण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना आपण बोलावलं आहे. आणि त्यांना या मागण्या माननीय आमदार रायमोलकर साहेब सुद्धा मागणार आहेत. खरं सांगायचं झालं तर साहेब, गेल्या 70 वर्षापासून जो आपला सुतार, लोहार, सोनार ह्या ज्या 12 बोलतीदार जाती आहेत, या सर्वांना आतापर्यंत या राजकीय क्षेत्रातील लोकांनी गृहीतच धरलं होतं. पण आता कुठे या 2, 4, 5, 10 वर्षात आता मात्र गिनतीत आपण आलो आहे असं वाटते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रींचा उल्लेख आता झालाच आमदार साहेबांकडून. एक आपल्यासाठी सर्वांसाठी या 12 बोलतीदार जे लोक आहेत, जे 18 प्रकारचे कारागीर आहेत, त्यासाठी विश्वकर्मा प्रकोष्ठ किंवा विश्वकर्मा कौशल्य योजना ही चालू केली आहे. आणि त्या योजनेचा आपण सर्व बांधवांनी फायदा घेणे हे फार गरजेचं आहे. आता योजनेचा काही असा मोठा क्लिष्ट कार्यक्रम नाही आहे. जे काही आपले कागदपत्र असते ते ऑनलाईन करायचे आहे. राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी आयोजित केला. मित्रांनो, आज खऱ्या आनंदाने विश्वकर्मा सुतार समाजाची दिवाळी आहे. आज देशाची अर्थव्यवस्था 70% शेतकऱ्यावर चालते आणि शेतकऱ्यांचा पोशिंदा जगाचा आणि जगाचा पोशिंदा असा अवजार बनून राहणार वाडी वस्ती राहणारा 12 बोलतेदार कष्टकरी सुतार समाज या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेतली. आपल्या समाजाचे नेते भावी कॅबिनेट मंत्री मधून आपण त्यांनी पाहतोय आदरणीय संजय रायमुलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली. मित्रांनो, या ठिकाणी सीएम आपल्याला बोलणार आहे, परंतु आपल्याकडे ताकद पाहिजे देशाचा पंतप्रधान आणण्याची. म्हणून आपण मर्यादा झालेली नाही. तरी मला एकच म्हणायचं, उद्याचं भवितव्य आहे आणि आपले चांगले दिवस आहे. मित्रांनो, हा कष्टकरी समाज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 12 बोलतेदारांचं आर्थिक बळ वाढवणारा हा समाज आहे. मित्रांनो, आणि हा आध्यात्मिक सांप्रदायिक समाज विद्वान हा समाज आहे, परंतु या समाजाला आर्थिक जोड पाहिजे. आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. आदरणीय संजय रायमुलकर साहेबांचे मनापासून मी वाडी वस्तीला सुतार बांधवाच्या वतीने अभिनंदन करतो. साहेब, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आर्थिक विकास महामंडळ करून हजारो कोटी या तरुणांना उद्योग देण्यासाठी, आर्थिक सक्षम करण्यासाठी वाडी वस्तीवरल्या कारागीर लोकांना 10-10 लाख बिनव्याजी पैसे दिले पाहिजे. आज मी बच्चू कडू साहेबांना एक सलाम करतो. विश्वकर्मा समाजाचा सुतार समाजाची व्यथा अधिवेशनामध्ये मांडली, संजय रायमुलकर साहेबांनी मांडली. या ठिकाणी मित्रांनो घाबरायचं नाही. सीएम आपल्याला जरी आले नाही, परंतु या स्क्रीनच्या माध्यमातून मुख्यमंत्री मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या 11 मागण्या पूर्ण करणार आहे. आद्य संत भोजलिंग काकाच्या जन्मभूमीमध्ये आम्ही आलेलो परवणीकर. मित्रांनो, जिएंगे तर बिलडेंगे, अभी नहीं तो कभी नहीं. मला एकच सांगायचं, आज आपल्याला संघटन वाढायचं आहे. या समन्वय समितीच्या माध्यमातून 96 समिती एकत्र करून आपल्या विश्वकर्माचा नारा केला. मित्रांनो, हा भारतातील या राजकीय गाव पातळीवर यावर राजकारण चालतंय. आजला आर्थिक सामाजिक समीकरण राजकीय प्रवाहामध्ये येण्यासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भक्त समाज प्रतिनिधी आलेले आहे. मित्रांनो, वाडी वस्तीवर ज्या दलित बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या निमित्तानं आपण लेकरा बाळासहित त्या विश्वकर्मा मेळाव्याला आलं पाहिजे. भविष्य की आता फक्त पुरुष बनतील. प्रभू विश्वकर्मा भगवान की, प्रभू विश्वकर्मा भगवान की, श्री संत भोजलिंग काका की, श्री संत भोजलिंग काका की, जलोजी मळोजी महाराज की, जलोजी मळोजी महाराज की.
छत्रपती शिवराय, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या महामेळाव्यासाठी उपस्थित तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व डॉक्टर संजयजी रायमुलकर, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे आणि मंचावरील सर्व विश्वकर्मीय सुतार समाज जिल्हा प्रमुख, पदाधिकारी आणि स्वामीजी महाराज, खरं म्हणजे या मेळाव्याची एक वर्षापासूनची सुरुवात होती. आज कुठंतरी एक त्याचं मूर्त स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र याच आशेने पाहतो आहे. या पुण्यासारख्या शहरामध्ये, आळंदीमध्ये ज्या ठिकाणी श्री संत भोजली काकाची समाधी आहे त्या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात यावं अशा प्रकारची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असताना खरं म्हणजे आजचा हा मेळावा आयोजकांपेक्षा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचं प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ही प्रेरणा तुमच्यामुळे मिळालेली आहे. या प्रेरणेतून जे आपल्याला घ्यायचं आहे, जे आपल्याला मागायचं आहे, या 13 संकल्पना, 13 ज्या मागण्या आहेत, ते हक्क आहेत, अधिकार आहेत, ते आपल्याला मागायचे आहेत. आमदार साहेब, तुम्हाला या तमाम समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो, आजच्या दिवशी तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला वाटतं का नाही? आजच्या दिवशी तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात आणि आमच्या ज्या 13 मागण्या आहेत ना, त्या तुम्ही आमच्या पदरात देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. मागण्यांचं निवेदन आमदार साहेब, तुम्ही कालपासून मुख्यमंत्री साहेबांच्या टच मध्ये आहात. मी सतत तुमच्या बरोबर असताना सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या टच मध्ये आहात. त्यांचा व्यस्त शेड्यूल असल्यामुळं मुख्यमंत्री साहेब लाईव्ह येणार आहेत, ते बोलणार आहेत, परंतु आमदार साहेब, आमच्या ज्या ह्या मागण्या आहेत या तुम्ही समाज बांधवांच्या पदरात द्या. तुमच्याकडे तेवढी ताकद आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या तेवढ्या जवळचे तुम्ही आहात. त्यामुळं या 13च्या 13 मागण्या या तुमच्या माध्यमातून आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं, ही एक अपेक्षा, माफक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. साहेब, तुमच्या माध्यमातून आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे, झालेली आहे. त्याचा जो निधी आहे तो निधी जेवढा जास्तीत जास्त वाढवून आर्थिक विकास महामंडळाला देता येईल तेवढा आपण द्यावा, ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही विनंती करावी अशी मी विनंती करतो. आपले जे विभाग आहेत पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, या 4ही विभागामध्ये आमचा जो सुतार समाजाचा मुलगा असेल, मुलगी असेल, विद्यार्थी असेल, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रमुख शहरामध्ये जावं लागतं. शहरामध्ये गेल्यानंतर महागड्या गावामध्ये, महागड्या शहरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही. त्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतो, प्रमुख शहरामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या प्रमुख शहरामध्ये आपल्या समाज बांधवांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी उच्च शिक्षणासाठी, UPSC असेल, MPSC असेल इत्यादी शिक्षणासाठी आपल्या समाज बांधवांना एक वसतिगृह आपल्या माध्यमातून निर्माण करून द्यावं, अशा पद्धतीची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो.
इतर सगळ्या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांचा वसतिगृह आहेत, परंतु समाज बांधवांच्या मुलामुलींचं शिक्षण व्हावं या भावनेतून आर्थिक शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आपल्या समाज बांधवांसाठी एक वसतिगृह निर्माण करावं, आपल्या माध्यमातून ही विनंती करतो. त्याचबरोबर आळंदी पंचक्रोशी मध्ये माऊलींच्या शेजारी आमदार साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ आणि सर्व तमाम समाज बांधवांना एक आव्हान करतो. साहेब, सुतार समाजामध्ये कीर्तनकार भरपूर आहेत, प्रवचनकार भरपूर आहेत, मृदंग वादक भरपूर आहेत, हार्मोनियम वादक भरपूर आहेत, गायक भरपूर आहेत, टाळकरी भरपूर आहेत, विणेकरी भरपूर आहेत. जर समजा आमच्या समाजाने ठरवलंच इथून पुढे टाळ आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय वाजवायचा नाही, तर आमदार साहेब इथून आळंदीतून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या निम्म्या मुक्या जातील. परंतु संयुक्त पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत शासनापर्यंत मागण्या मागतोय, या मागण्या आम्हाला पूर्ण कराव्या अशा पद्धतीची विनंती करतो. श्री संत भोजलिंग काकाची समाधी माऊलींच्या शेजारी आहे. त्या भोजलिंग काकाच्या समाधीचा जीर्णोद्धार सुद्धा आपल्या माध्यमातून व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर पोंडुळ या ठिकाणी श्री संत भोजलिंग काकाचे जन्मस्थळ आहे, त्याही ठिकाणी जीर्णोद्धार करण्याचा, तिथं मंदिर बांधण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. मित्रहो, तुम्ही सर्वजण आज ज्या काही मागण्या आपण मागणार आहोत त्या मागण्याचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून जाणार आहे. परंतु तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर ह्या मागण्यांच्या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ह्या मागण्या पत्रात पाडून घ्यायच्या आहेत, प्रसंगी जर समजा आपल्याला आमदार साहेबांनी एखादी काही घोषणा दिली किंवा आमदार साहेबांनी काही एखादं काम सांगितलं आपल्याला किंवा आमदार साहेबांनी एखादा आदेश दिला, तो आदेशही आपल्याला पाळावा लागणार आहे. त्यामुळं आपण साहेबांचं ऐकून साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचून आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपल्या ज्या काही न्याय आणि हक्क आहे ते पदरात पाडून घेण्याचं काम साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे, एवढी एक तुम्हाला माफक अशी विनंती करतो. त्याचबरोबर समाज बांधवांसाठी एक विनंती आहे. मित्रहो, आपल्याला सर्व महाराष्ट्रातील सुतार समाज बांधवांना विनंती करतोय, आपल्या ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असतील, जे काही मुलं आणि मुली विद्यार्थी असतील, यांच्या शिक्षणासाठी ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला सांगा आणि आपल्या मुला मुलींचं शिक्षण उच्च शिक्षित कसं करता येईल याकडे लक्ष द्या. आणि व्यवसायामध्ये पंतप्रधान PM योजना असेल, या पंतप्रधान PM योजनेतील सुद्धा आपल्या सहकार्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या भावकीला किंवा मित्रांना सगळ्यांना सांगून पंतप्रधान योजनेच्या ज्या काही स्कीम आहेत त्या योजनेच्या स्कीमचा सुद्धा सर्वांनी उपयोग करून घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. महत्वाचा विषय असा आहे मित्रहो, आज आमदार साहेब एवढं सगळं काम बाजूला ठेवून आज आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्याकडे आपण मागण्या मागितलेल्या आहेत, परंतु त्यांनी मागण्या हे त्यांच्या भाषणातून ते आपल्याला पूर्ण करून देणारच आहेत. परंतु आपल्या ज्या काही माफक मागण्या आहेत त्या माफक मागण्याच्या बाबतीत पुन्हा एकदा साहेब आपल्याला विनंती करतो आणि आपण त्या मागण्या पूर्ण कराव्या अशा पद्धतीची विनंती करतो. जय सृष्टी निर्माते स्वामी विश्वकर्मा संत भोजलिंग काका दळोजी महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम विनम्राचं अभिवादन करतो. आपल्या राज्यस्तरीय सुतार समाज महामेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून या ठिकाणी या मेळाव्याच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक
समाजाचं वैभव माननीय विद्याधर मानकर सर, प्रशासक प्रशासकीय समन्वय महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वय समिती, आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आयोजनासाठी मेहनत केली असे आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय हनुमंतरावजी पांचाळ, सन्माननीय पी.जी. सुतार सर, राज्य समन्वयक नाशिक, दिलीपरावजी अकोटकर अमरावती, भगवानरावजी राऊत संभाजीनगर, प्रदीपजी जानवे, राज्य विभागीय समन्वय नागपूर, अनंतरावजी बेसरी सिंधुदुर्ग, गणपत काका गायकवाड, अण्णा आमचे कार्याध्यक्ष रमेशजी सुतार, भगवानरावजी साधे, सर्व व्यासपीठावर आहेत ना व्यासपीठावर आमचे बंधू विजयजी रायमल, सचिनजी सुतार, देवराव गोरे, दशरथ शिरसाट, अर्जुन सुतार, ज्ञानेश्वरजी सुतार, सर्व आपल्या महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज सुधार समन्वय समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महंत, आपल्या कर्नाटकहून या ठिकाणी आलेले आदरणीय महंत, आपल्या समाजाचं भूषण, आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने या गावातील परिसरातील सर्व महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व आपले सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित आमच्या माता आणि भगिनी, उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्रांनी, पत्रकार बांधवांना, आणि खास करून आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नुकतेच या ठिकाणाहून गेलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे आणि आत्ता व्यासपीठावर उपस्थित असलेले नगरसेवक आणि आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोद नाना बानगिरे आणि उपस्थित आमच्या समाज बांधवांना, सर्व मान्यवरांचे या ठिकाणी भाषण झाले. त्यांनी आपले विषय, आपल्या अडचणी त्यांच्या भाषणातून या ठिकाणी मांडल्यात, आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 45 वर्षात जे झालं नाही त्या आपल्या उभयता व्यासपीठावर त्या मान्यवर मंडळी या ठिकाणी घडून आणलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून, आपल्या समाजाच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्याचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी गेल्या 15 वर्ष 12-13 वर्षापासून मेहकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतो, आणि असे काही थोडेफार निरोप मला यायचे, कार्यक्रमाचे यायचे, सामायिक सोहळ्याचे यायचे, मेळाव्याचे यायचे, पण तो केवळ ते मेळावे, ते आपला सामूहिक विवाह सोहळे केवळ त्या जिल्ह्यापुरते, त्या तालुक्यापुरते मर्यादित राहून कुठेतरी त्यांनी घेतला म्हणून आपण घ्यायचा नाही, त्यांनी बोलवलं म्हणून आपण बोलवायचं नाही, तिकडं काहून गेले म्हणून इकडं बोलवायचं नाही, अशा अनेक अडचणीला मी गेल्या 12-13 वर्षापासून सामोरं जातो. आणि माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसाची, बऱ्याच वर्षाची खंत होती, कुठेतरी आपल्या समाजाला एकत्र आणून, जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही, एका व्यासपीठावरती बसत नाही, एका आपल्या समोर बसत असताना एका व्यासपीठासमोर बसत नाही, तोपर्यंत आमच्यासारखे राजकारणी तुमच्या पुढे झुकत नाहीत, तोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय या ठिकाणी मिळणार नाही. कुठेतरी आमचे भाऊ विद्याधर भाऊ असतील, आमचे हनुमंतराव असतील, आदरणीय अण्णा असतील, मागच्या अनेक कार्यक्रमाला, सामाजिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाला आपण बोलवलं, आणि त्या कार्यक्रमाला आल्यापासून थोडं तुमच्याबद्दलचं प्रेम, की आपल्या वयाने जर पाहिलं तर सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. बरेच आमच्यापेक्षा बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले, बरेच आघात त्यांनी सहन केलेले आहेत, बरेच संकटातून त्यांनी मार्ग काढून समाजाला उभं केलेलं आहे. आम्ही तर नवखे आहोत, आम्हाला काही तेवढं त्याच्यामधलं ज्ञान नाही, आणि आम्ही काय एका शिस्तबद्ध चाकोरीमध्ये काम करत गेलोय. संघटनेमध्ये शिवसेनेच्या शाखा प्रमुख असेल, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, बाजार समितीचा उपसभापती, सभापती, तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख, आणि नंतर आमदार. आणि त्यातल्या त्यात आपल्या मतदारसंघात, माझ्या मतदारसंघात जर समाजाची जर आपल्याला संख्या पाहिली तर 3-4 हजाराच्या वरी मतदान नाही, परंतु पहिल्या वेळेस 38,000 नंतर 45,000च्या फरकानं, आणि आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये 65,000च्या फरकानं मी निवडून आलो.
नाही तर मी म्हटलं असतं मी एक समाजाचा आहे, छोट्या समाजाचा आहे, आपल्याला लोक आपल्या डोक्यावरती कसं घेतील, आपल्याला पाठीमागं कसे उभे राहतील. परंतु माझा एकच ध्येय होता, आपल्याकडे आलेला माणूस, आपल्याकडे कुठलंही काम घेऊन आलेला माणसाला न्याय देणं आणि ते न्याय देताना कुठल्याही प्रसंगाला, समोरचा जो काही प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरं जाणं आणि त्या माणसाला न्याय देण्याचं काम मी केलं. म्हणूनच मला त्या मेहकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माननीय खासदार महोदयांनी दिली. म्हणजे मी काय दिसतो तेवढा तुम्हाला सोपं वाटत, म्हणजे सोपं नाहीये. तरी आमच्या व्यासपीठावर मान्यवर आता विद्याधर मानकर साहेब बोलले, हनुमंतराव बोलले, साधा सरळ प्रामाणिक आहे. परंतु तुमच्या माहितीच सांगेल की माझ्यावरती 70 केसेस पोलीस स्टेशनच्या होत्या, त्याच्या 11 ते 13 353 केसेस माझ्यावरती होत्या अधिकाऱ्यावर मारलं. मी कधी पर्वा केली नाही. जर लोकांना न्याय द्यायचा असेल तर कायदा हातात घेऊन न्याय द्यायचं काम पडलं तरी चालेल, परंतु आपण मागं हटायचं नाही या भावनेनं संघटनेमध्ये वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम करण्याचं काम करत गेलो आणि म्हणूनच या पदावरती या ठिकाणी पोहोचलो. आणि काम करत असताना मला थोडं राजकीय म्हणजे मतदारसंघामध्ये विषय गेला तर राजकारणापुरतं त्या ठिकाणच्या पक्ष म्हणून काम करावं लागतं. बाहेरही गेलो तर ज्या ठिकाणी आपले पक्षाचे लोक येतात, भेटतात, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचं समाधान केलं पाहिजे, त्यांच्या काही अडचणी आलेल्या असतील तर जाणून घेतल्या पाहिजेत. हेही करण्याचं काम आपण करतो. कुठेतरी आता वेगळ्या ट्रॅकवर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. कुठेतरी आता समाजाचं नेतृत्व करण्या एवढी कुवत आमची नाही. तुम्ही समोर राहा, तुमच्या मागं ताकदीनं जी काही तुम्हाला ताकद लागेल ती उभं करण्याचं काम आज समाज बांधवाला तुमच्या समाजाच्या ताकदीनं तुम्हाला आर्थिक असो जी काही लागेल, विधानसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून असेल, तुम्ही ठरवायचं आणि मला सांगायचं, त्या पद्धतीने मी सभागृहामध्ये निश्चित आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम त्या ठिकाणी करणार. आपल्या अडचणी तुम्ही सांगितल्या, मागण्या या ठिकाणी आपण मांडल्यात, त्या सोडवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये मागच्या वेळेस असेच आपण दोघं भेटला आणि सांगितलं का अण्णाही होते. कुठेतरी समाजासाठी आपल्या समाजाची आताची जी परिस्थिती पाहिली तर आपल्या समाज या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थिती समाज बांधवाची या ठिकाणी झाली. बोटाच्या कांड्यावरती मोजण्या इतकाले समाज बांधव आता कुठेतरी इतर व्यवसायामध्ये गेले, चांगल्या शासकीय सेवेमध्ये काम करतात. त्या माध्यमातून इतरही आपल्या मुलाला त्या पद्धतीने त्यांनी शासकीय सेवेमध्ये काम म्हणजे सेवा देण्याचं काम किंवा नोकरीमध्ये काम करण्याचं काम त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. परंतु ग्रामीण भागातल्या समाजाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आपल्या समाज बांधवाची या ठिकाणी झाली. आपला जे काही रोजीरोटीचा व्यवसाय होता तो संपूर्णपणे या ठिकाणी मोडकळीस आलेला आहे. आता इतर व्यवसायाच्या इतर लोकांनी त्याच्यावरती अतिक्रमण केले. पण आपल्या समाजानं करायचं तर काय करायचं ही परिस्थिती निश्चित आपल्या समाज बांधवांची झालेली. मग कुठेतरी आता या अडचणीतून आपल्याला जर समाज उभा करायचा असेल, या आलेल्या संकटातून समाजाला दिशा द्यायची असेल तर कुठेतरी अशा या लोकांचे जे समाजाचं नेतृत्व करतात या लोकांना सोबत घेऊन शासनाचा प्रतिनिधी म्हणून किंवा शासन म्हणून आपण समाजासाठी काय केलं पाहिजे त्या माध्यमातून आपले प्रश्न विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडून त्याला न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल. मी समाजाचा असला म्हणजे मीच एकटंच आपले प्रश्न मांडेल असं नाही. आपले जे काही आपल्या पक्षाचे असतील, आपले माझे निकटवर्ती असतील, ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपला समाज बांधव काम करतो त्या तिथले आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याही कानावरती आपण विषय मांडून त्यांच्या कानावरती घालून निश्चित आपल्या समाजाला त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एकटा आमदार बोलला आणि बाजूचे 5-10 आमदारांना जर त्यांना समर्थन दिलं तर तो थोडं त्याला वेटीच येतं आणि त्या माध्यमातून ते प्रश्न त्या ठिकाणी सोडतात आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला मोठं काम या ठिकाणी समाजासाठी करायचं. परंतु कुठेतरी तुम्ही अगोदर सांगितलं, तुम्हाला मेसेज आले, काहीतरी शिव्या घातल्या, या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आता मी तर म्हणेल की आता तुम्ही 45 वर्ष 50 वर्ष संघटनेमध्ये वृद्ध मंडळी काम करते, त्यांनी अनेक कार्यक्रम करण्याचं आयोजन करण्याचं काम केलं, लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं. कुठेतरी आपल्याला समाजासाठी आपल्याला काही देणं लागतं या भावनेतून काम केलंय. पण हे कुठं फक्त जिल्हा आणि तालुक्यापुरतं मर्यादित राहिलं. ज्या सभागृहापर्यंत जायला पाहिजे, ज्या गोष्टी ज्या ठिकाणी गेल्या तेव्हाच त्या मार्गी लागतात, सुटतात, तोपर्यंत तिथं जात नाही, तोपर्यंत त्याला वाचा फुटत नाही किंवा तो विषय मार्गी लागत नाही. म्हणून त्या माध्यमातून
आता तुमचा एक हक्काचा माणूस, मी आता सभागृहामध्ये आहे म्हणून तुमचे विषय त्या ठिकाणी कुठल्याही वेळेस सभागृहाच्या पटलावर आणायचे असतील, मांडायचे असतील तर निश्चित तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करणार. पण काही लोकांनी आता, मलाही बराच त्रास व्हायचा मागच्या काळामध्ये व्हायचा, पण तुम्ही त्या कुणाच्या कुठं जाऊ नका, कुठं हा म्हटलं माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तर म्हणेल ज्या ज्या ठिकाणी आपले समाज बांधव बोलवतात त्या ठिकाणी सर्व राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून समाज बांधवानं ज्या ठिकाणी बोलवलं त्या खालच्या पट्टीवर बसून जाण्याचं एक समाजाचा साधासा, मी जरी आमदार असलो पण एक समाजाचा छोटासा घटक समजून मी त्या कार्यक्रमाला जात असतो, बसत असतो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असतो. आणि मला कधी मी पदाचा गमेंड मला आतापर्यंत कधी आला नाही. मी जे काय आहे केवळ आणि केवळ समाजामुळे आहे हे भान ठेवून मी समाजामध्ये काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं काम या ठिकाणी करणार. आज महत्वाची मागणी आपण महामंडळाची केली, त्या माध्यमातून आपण आपल्या सुतार समाजाला विश्वकर्मा विकास महामंडळ आपण त्यावेळेस म्हटलं होतं. परंतु आपण सांगितलं की आपले जे काही संत आहे भोजलिंग काका आहेत त्यांच्या नावानं ते विकास महामंडळ असलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही भोजलिंग काकाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यांनी तेही त्यांचं कार्य किंवा त्यांच्या प्रति त्यांचं प्रेम या ठिकाणी आहे. त्यांच्या प्रति निश्चितच मुख्यमंत्री महोदय पॉझिटिव्ह या ठिकाणी आहेत. म्हणून आपल्या संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठीचा पाठपुरावा करून निश्चित या महामंडळाला जास्तीत जास्त म्हणजे आपण 50 कोटी सांगितलं तरी 100 कोटीपर्यंत जे काही समाजाची लोकसंख्या गृहीत धरून आपण या महामंडळासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्याच्यासाठी समाजाच्या आपल्या सुशिक्षित तरुणांसाठी इतर व्यवसायाच्या माध्यमातून जे काही व्यवसाय करतात, आपल्या बचत गटाच्या महिला असतील त्या महिलांच्या प्रोत्साहन किंवा इतर जे काही अनुदानाच्या माध्यमातून ज्यांना जे काही अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यायचं त्या माध्यमातून या मंडळाची स्थापना करून त्याच्यावरती जास्तीत जास्त निधी घेण्याचा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित समाज बांधवाला या ठिकाणी देतो. त्याचसोबत सुतार समाजाचा पारंपरिक व्यवसाय लाकडावर अवलंबून असल्याने वडर समाज दगड व गोन खनिजा रॉयल्टी मुक्त करून पारंपरिक पद्धतीने व्यवसाय उभा दिली तशी लाकडा संबंधी परवानगीची अट सुतार समाजासाठी रद्द करायची ही मागणी आज आपल्या या मागणीमध्ये महत्वाची मागणी. ही मागणी मी निश्चित आपल्या सभागृहामध्ये मांडून आपल्या समाजाच्या या मागणीला पाठिंबा देतो आणि त्याच्यातून निश्चित चांगला एक निर्णय शासनाला घेण्याच्या ठिकाणी भाग पाडतो. एवढाही शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो. त्याचसोबत हनुमंतरावांनी सांगितलं जे काही आपले विद्यार्थी आहेत बऱ्याच आपल्या शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांना कुठेतरी राहण्याच्या सुविधेच्या माध्यमातून कुठल्या सुविधा नसतात. म्हणून जर आपल्या पुणे असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल या शहराच्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स आपल्या ओबीसी किंवा सुतार समाज बांधवांच्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी जर त्यांना या विद्यार्थ्यांसाठी तशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून प्रत्येक आपल्याला या जर हॉस्टेलसाठी जे काही निधी लागेल माझ्या मातीवर 50-50 लाख रुपये जरी आपण 5-7 विभागामध्ये घेतले तर निश्चित मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी आणणार नाहीत. ते प्रामाणिकपणे आपल्या मागणीचा विचार करून याही मागणीला आपण दुजोरा देऊन ते काम पूर्ण करतील असा विश्वास त्यांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात वसतिगृहाचा विषय मी या ठिकाणी मांडला. PM विश्वकर्मा योजना जी काय आपल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सुरू केली. आपल्या जे काही सुशिक्षित तरुण आहेत, जे काही आपले पदाधिकारी आहेत यांनी प्रत्येक गावातील आपल्या याची जनगणना करून किंवा आपल्या जे काही व्यवसाय करतात त्याची माहिती घेऊन ज्या जरा टेक्निकल किंवा ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये आपल्या लोकांना त्रास जातो म्हणून या लोकांचे ऑनलाईन करून त्याचे जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यासाठीचा पाठपुरावा जर तुम्ही केला तर याच्यातूनही आपण आपल्या समाजातील विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, आपले जे काही तरुण असतील याला न्याय त्या ठिकाणी देऊ शकतो. तशा पद्धतीनं आपण याचाही पाठपुरावा आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. त्याचसोबत जन्मजात काष्टशिल्प बनवणारी कारागिरांना शासनाने राष्ट्रीय प्रदर्शन भरावं, त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचंही
जे काही तुम्ही माझ्याकडे 13 मागण्याचं निवेदन दिलंय ते निश्चित मी मुख्यमंत्री महोदय विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडून याच्यातल्या जास्तीत जास्त तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त मागण्या मी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीचा शब्द नाही तर वचन उपस्थित सर्व समाज बांधवांना देतो. आणि काय झालं थोड्याच वेळात मान्य राज्याचे मुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपल्या मागण्या संदर्भात त्यांच्या भाषणातून तुम्हाला या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहेत. कारण की गेल्या 2 दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो, परंतु काही इतर व्यस्त कार्यक्रमामुळं त्यानंतर आपल्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण जे काही आरक्षणाचे विषय या ठिकाणी चालू आहेत त्याच्यामुळं थोडं येण्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांना ते या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु आपल्या हनुमंतराव आणि विद्याधर मानकर पुढे मानकर साहेब लवकरच आता जरी मुख्यमंत्री आज आपल्या स्क्रीनवर बोलत असले तर लवकरात लवकर असाच भव्यदिव्य एखादा मेळावा घेऊन मुख्यमंत्री स्वतः त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी येतील असा शब्द नाही तर वचन तुम्हाला देतो. त्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी एक समाजाचा तुमच्यातला घटक म्हणून मी माझ्यावरती घेतो, एवढा शब्द उपस्थित सर्व समाज बांधवाला देतो. आणि आज हनुमंतरावने सांगितलं की आपल्या संत भोजलिंग काकाच्या जे काही गाभार आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी त्यांची दुरुस्तीचं काम हाती घ्यायचं आहे. मी सांगितलं काय हरकत नाही, मी करून देतो. मी सांगितलं एक आकडा सांगितलं नाही तेवढ्यात जमत नाही असं हनुमंतरावने सांगितलं. म्हणून हनुमंतराव मी त्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 3 लाख रुपयाचा स्वतःचा वैयक्तिक पैसा निधी मी आपल्या भोजलिंग काकाच्या त्या दुरुस्तीसाठी 2च दिवसात तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवतो एवढा शब्द देतो. आणि आजच्या मला आता 10 मिनिटं थोडं तुम्ही जरा बसणार असाल तर जरा मुख्यमंत्री 10 मिनिटं लागणार आहेत. त्या अगोदर माझ्या जरा ज्ञानदेवराव तुम्ही जर आले तर जरा त्यांचं मनोरंजन होईल. सर्व बांधवांना विनंती आहे आपल्या आमदारांच्या समोर आपण उठून जाणं योग्य वाटतं का? अजिबात जाऊ नका, 5 मिनिटं थांबा. सर्व माता भगिनींना विनंती आहे असा उठाव विनंती थांबा जरा सगळेजण. हनुमंतराव अशा उठाउठीमुळे तर भानगड झाले आपल्याला. म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलंही काम, कुठलाही कार्यक्रम, कुठलंही नियोजन, कुठलंही आपला जो काही आपण मी देता नाही व्यासपीठावर बसलेले मान्यवर मंडळी नेते मी त्यांचे तुमच्यातलाच एक सदस्य म्हणून मी त्यांच्यासमोर बोलतोय. मला त्यांच्यासारखं मोठं व्हायचं नाही, मला त्यांना मागं राहून त्यांना मोठं करायचं आहे. म्हणून त्या माध्यमातून मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि माझ्यावरती बऱ्याच लोकांनी काहीतरी आरोप केलेत. माझंही सर्टिफिकेट पाहायला गेलते ना गेलते काही, पण माझ्या सर्टिफिकेटवर विश्वकर्मा आपल्या पांचाळ सुतार म्हणून नोंद आहे. ज्याला कोणाला पाहायचे असेल तर मी त्याला खाजगीत पुरावा देतो. त्याच्यामुळे काही शंका घ्यायचं काम नाही. मी तुमचाच आहे, तुमच्यातच राहणार आहे. तुमच्यासाठी सदैव माझ्या शेवटच्या आयुष्याच्या रक्ताच्या शेवटच्या थेंब आणि शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासाठी, तुमच्या न्याय हक्कासाठी झगडण्याचं काम आणि तुम्हाला तुमच्या पदरात आतापर्यंत जे काही पडलं नाही ते पाडून घेण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार एवढाच विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पण आता एका बाकीच्यावर काही विश्वास ठेवू नका. तर एकदा जितके 45 वर्ष 40-45 वर्ष तुम्ही काम केलं, तुम्ही एकत्र केलं, चांगलं प्रामाणिकपणे केलं, पण त्याच्यातही काही लोकांनी फाटा घालण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचं काम. आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला कुठल्याही व्यक्ती चांगला म्हणेल ही अपेक्षा आपण ठेवली नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. कुणी कितीही आपल्यावरती आरोप केले तर आपण चांगल्या कामानं प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं. आता तुम्ही जर तुमच्यातून 40-45 वर्षात तुमच्याकडून काही झालं नाही ना, आता जर आम्ही सुरुवात केली तर त्याच्यातही फाटा घालण्याचं काम तुम्ही करताय. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कुणी बाजूला जात असेल त्याला आपल्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल हाही प्रयत्न आपण करणार आहे. परंतु एक शिवसैनिक म्हणून एक माझा स्वभाव आहे, कुणाला लाथ लागू द्यायची नाही. कोणाला जर मुद्दामून मारत असेल तर त्याची लाथ जागेवरती ठेवायची नाही. हे आमचं पहिलं म्हणजे आम्हाला जे शिकवण आहे.
म्हणजे मी या इथं शिवसैनिक म्हणून बोलत नाही, स्वतःचा आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी नाही तर आपल्या समाजाचा लहानसा घटक म्हणून या ठिकाणी बोलतोय. म्हणून आपण आपलं चांगलं काम करत राहा. आपल्या लोकांना केवळ कामानं उत्तर आपल्या लोकांना आपण द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाजावरती कुठे अन्याय होत असेल, आपल्या समाजाच्या महिला असेल पुरुष असेल अशा घटना या अगोदर बऱ्याच झाल्या, परंतु ज्या ज्या माझ्या कानावरती आल्या त्या अडचणी किंवा ज्या ज्या तक्रारी माझ्याकडे आल्या त्याच्यावरती त्याला न्याय देण्याचं काम, त्याला वाचा फोडण्याचं काम निश्चित त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या श्रद्धा पांचाळ नावाच्या मुलीवरती अन्याय झाला होता, तिचं मर्डर झालं होतं, त्याला आत टाकण्याचं काम आपण केलं. काही लोकांनी त्याला मुद्दामून वेगळं पद्धतीनं काही वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न त्या दिवस केला, परंतु सभागृहामध्ये आपण तो विषय घेऊन त्या संबंधित जे कोणी आरोपी होते त्यांना आत घालण्याचं काम, माझ्या माहितीमुळे त्यांना काही फाशीची शिक्षा ठोठावली असं काही नंतर कोणी भेटलं नाही. परंतु अशा ज्या काही समाजातील कुठेही आपल्या समाजावरती अन्याय होत असेल तर वेळीच आमच्याशी संपर्क साधा. आपल्या समन्वय समितीचे जे काही आपल्या जिल्ह्याचे आपल्या प्रांताचे राज्याचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण महाराष्ट्रभरातून जे काही मोठ्या संख्येने उपस्थित झालेत त्याबद्दल मी तुम्हा पुन्हा सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे आवाज तुम्हाला समाज बांधव देतील, आपले नेते मंडळी देतील, निश्चित त्या हाकेला ओ देऊन तुम्ही त्यांच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे देऊन या आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आज जे काही नेते मंडळी या ठिकाणी येणार होते परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाही, परंतु आता त्यातले गुन्हे आपण मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून या ठिकाणी भरून काढतो आहोत. आणि जे काही महत्वाचं काम त्यांच्याकडे जातं, जे काही आपल्या समाजाच्या मागण्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयाकडे आहेत. आणि मुख्यमंत्री जसं तुमचे माझे संबंध आहेत तसेच माझे त्यांचे संबंध आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत नसेल की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस काय उठाव झाला त्यावेळेस पहिल्या 3 मध्ये कोण होतं, मी होतो. पहिल्या 3 आमदार जे काही फुटून गेले त्या आमदारामध्ये मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत होतो. त्याच्यामुळं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुधार समाज समन्वय समिती सकल सुधार समाज महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय समाज महामेळावा 2023 चं आयोजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि या समाज महामेळाव्याला उपस्थित आमचे समोर आपले लोकप्रिय आमदार आपले संजय रायमलकर आणि समाजाचे पदाधिकारी यामध्ये सर्व म्हणजे जे कोणी आपल्या या समाजाचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणावर या महामेळाव्यामध्ये सुधार समाजाचे बांधव भगिनी उपस्थित आहेत. मी त्यांचं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि मनापासून शुभेच्छा घेतो. आजच्या मेळाव्याचा उद्देश हा फार महत्वाचा आहे. सामाजिक न्याय, शैक्षणिक स्तर, आर्थिक सक्षमीकरण, समाज प्रबोधन, समाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी आजच्या मेळाव्यामध्ये आपण संकल्प देखील केलेला आहे. आणि अतिशय महत्वाची बाब आहे समाजासाठी. त्याचबरोबर समाजामध्ये जागृती निर्माण करणे, समाज कल्याणाचा विचार करणे आणि सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेणे हे खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या समाज मेळाव्यामधून आपल्याला एकत्र आल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळवणं सोपं होतं. आणि आपल्या समाजासाठी देखील एक आश्वस्त आणि आशादायी अशा प्रकारचं ते ठरत असतं. आणि म्हणून समाज म्हणून एकत्र येत लोककल्याणकारी विचारांची देवाणघेवाण करायची असते.
विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळे सामील व्हावे यासाठी पुढाकार घ्यायचा असतो आणि समस्यांचं निराकरण कसं करता येईल यावर मंथन देखील करायचं असतं. कोणत्याही समाजासाठी एकत्र येऊन मंथनाची प्रक्रिया अतिशय महत्वाची असते. कारण त्यामधूनच आपण जेव्हा विचाराचा आदान प्रदान करतो, विचारांची देवाणघेवाण करतो, चर्चा साधक चर्चा करतो, त्यावेळेस नव्या वाटा देखील आपल्याला सापडत असतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी, महापुरुषांची भूमी केलेली, बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या या योगदानाने नव्या भारताची, महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. आज तंत्रयुगामध्ये देखील एकूणच समाजापुढे मोठी आव्हानं आहेत, स्पर्धा आहेत, पण या साऱ्या टिकून राहण्याची आणि आपले वेगळेपण सिद्ध करण्याची जबाबदारी वाढलेली आहे. ती आपण अतिशय लिहिलेल्या पेलत आहे. त्याबद्दल देखील मी समाजाला मनापासून यासाठी सातत्याने आपलं सरकार अनेक योजना राबवत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये रायमुलकर यांना माहित आहे की आपल्या सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहेत, सर्वसामान्याला न्याय देणारे आहेत. आणि म्हणूनच आज सर्वसामान्य माणूस एका आशेने, या ठिकाणी अपेक्षेने सरकारकडे विश्वास टाकतो, सरकारकडे अपेक्षेने अनेक मागण्या करतो. आणि म्हणून सरकार जेवढे शक्य आहे ते देण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला वोकल फॉर लोकल हा मंत्र दिला आहे. स्थानिक उत्पादन, कला कुशल वस्तू यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपल्या उत्पादनाला प्राधान्य द्या, आपली उत्पादनं खरेदी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले. त्याचबरोबर भारताकडे केवळ बाजारपेठ, ग्राहक म्हणून पाहू नका, अशी भूमिकाही आदरणीय मोदीजींनी मांडली आहे. आणि म्हणून मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाला उत्पादनाला चालना देण्यावर देखील प्रधानमंत्री महोदयांचा अधिक भर आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय आज देशाला जगभरामध्ये अतिशय मानाचं आणि आदराचं स्थान मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आजच्या परिस्थितीमध्ये मोठमोठे देश त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती 10व्यावरून 5व्यावर आणली, आता 3ऱ्यावर आणण्याचा संकल्प केलाय. $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्या देशाची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यामध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने $1 ट्रिलियन आपल्या महाराष्ट्राचा गोल आहे. तो अचीव देखील केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. त्यामुळे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालू झालेली अनेक कौशल्य आहेत. काळानुरूप त्याला व्यावसायिक सफाई आवश्यक आहे, पण मूळ कला ही आपली आहे, ती जोपासायला हवी, वाढवायला हवी. त्याचा व्यावसायिक प्रगतीसाठी रोजगार संधी म्हणून वापर व्हावा हा विचार देखील मांडण्यात आलेला आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कॉलेजांमधून उपक्रम राबवले जातात. भारतात घडवित्या आपल्या हात आपण घडत राहावे याच्यातून तरुणांना प्रशिक्षण केलं जात आहे. स्टार्टअप आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे, प्रधानमंत्री रोजगार योजना आहे. या माध्यमातून देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदींनी जाहीर केलेली PM विश्वकर्मा योजना ही संधीची सर्व दरवाजे कवाडे खुली करणारी आहे. कौशल्यावर आधारित व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात बदल घडावे, आर्थिक स्तर उंचावला जावा, त्यातून प्रगतीचा मार्ग प्रशस्त व्हावा या हेतूने आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. कुणाला उद्योग सुरू करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. त्यासाठी कोणत्याही हमीची गरज नसेल. यासाठी 18 प्रकारच्या व्यवसायांची निवड करण्यात आली असून छोटे उभे करण्यासाठी बळ आणि प्रोत्साहन
देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 40,32,141 अर्ज सरकारकडे प्राप्त झाले. त्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रत्यक्षात या योजनेचा 30 लाखाहून अधिक कुटुंबाला लाभ होणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तहागिरांना मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रतिदिन 500 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येते. उपकरण खरेदीसाठी 15,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यामध्ये आहे. राज्यातील सरकारी तरुणांना भक्कम आधार देण्यासाठी, स्वयंरोजगार देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये अनेक उद्योग येत आहेत आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षित करायचं आहे. कौशल्य विकासाचा ध्यास आपण घेतलेला आहे. शालेय आणि कॉलेजच्या पातळीवरही हे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. हे सरकार आपल्या सर्वांचं आहे. त्याचबरोबर सुतार समाज म्हणजे एक आपण पाहतोय की ऐतिहासिक म्हणजे खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पिढ्यानपिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले, महाल, वास्तू तथा शिल्प निर्माण केलेले आहे आणि सदर ऐतिहासिक वास्तूद्वारे देखील आपण मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यापारही करतो. त्याचबरोबर एक कुठल्याही परिस्थितीमध्ये काही आपल्याला करायचं असलं तरी सुतार समाजाशिवाय आपलं पत्ता हलणार नाही. आपल्याला काही वास्तू बनवायचे आहेत. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडकिल्ले, गडकोट किल्ले बनवले. आज राम मंदिरामध्ये देखील आपण पाहतोय लाकडाचं जे काही आज त्या ठिकाणी कोरीव काम केलं, त्याला लाकूड जे लागलं, त्या कोरीव कामामध्ये देखील त्या राम मंदिराला सुतार समाजाचा हातभार लागलेला आहे. आपण धन्यवाद आहात, आपण भारतीय आणि आपल्याला जे लाकूड अयोध्येला जे गेलंय ते देखील आपल्या महाराष्ट्रातून आपण पाठवलेलं आहे. हे देखील अभिमानाची बाब आहे. आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर, करोडो राम भक्तांचं, आपल्या सगळ्यांचं एक अस्मिता, एक श्रद्धेचा विषय आहे आणि सगळ्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं. ते स्वप्न मोदीजी पूर्ण करतायत. 22 जानेवारीचं उद्घाटन होत आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी देखील फार मोठं काम त्याकडे केलेलं आहे. मी जास्ती काही आपल्याला सांगत नाही, परंतु आपल्याकडे आपण जे काही आपल्या मागण्या ज्या आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये मी आता संजय रायमलकर यांच्याशी चर्चा केली. ज्या मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण एक विशेष बैठक लावू. या बैठकीमध्ये आपल्याला जे जे काही मागण्यांच्या बाबतीमध्ये ते आपण सोडून टाकू. पण विशेष म्हणजे सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं अशी आपली मागणी आहे आणि या 50 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी. संजयजी, मी आपल्याला सांगतो, संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ आपण स्थापन करूया आणि 50 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद आपण करूया. हे देखील मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि बाकी जे काही आपल्या मागण्या आहेत त्यासाठी एक बैठक लावू. संबंधित विभागाचे मंत्री असतील, अधिकारी असतील आणि या देखील मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांवर देखील आपण अतिशय सकारात्मक चर्चा करू आणि त्याला निर्णय घेऊ. कारण विश्वकर्मीय समाज जो आहे हा अतिशय सर्व समाजामध्ये मिळून मिसळून वागणारा आहे आणि म्हणूनच मी आजच्या या तुमच्या समाज महामेळाव्यामध्ये, राज्यस्तरीय महामेळाव्यामध्ये पुन्हा एकदा घोषणा करतो की आपल्या मागणीबरोबर सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे आणि त्याला 50 कोटी रुपयांची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की माझी प्रत्यक्ष यायची इच्छा होती, परंतु काही माऊल्यामुळे मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही. परंतु मी आपल्या सोबत आहे, आपण आपल्या सोबत आहोत. हे आपलंच सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे आपल्या कलाकारांना वाव देण्यासाठी, आपल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार म्हणून जे जे काही करता येईल ते नक्की आपलं सरकार करेल एवढीच खात्री मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त देतो. पुन्हा एकदा
आजच्या या राज्यस्तरीय समाज महामेळाव्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याची लवकर कारवाई करून बघू. विश्वकर्मा भगवान की भावना होत्या कुठेतरी आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये विश्वकर्मा समाज समाज बांधवांच्यासाठी महामंडळाची घोषणा माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये केली होती. परंतु आपल्याच काही समाज बांधवांचा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिमंडळीची मागणी होती. संत भोजनी काका या नावानंतर ते महामंडळ दिलं तर निश्चित आपल्या समाजासाठी आनंदाची गोष्ट राहील. म्हणून आपल्या त्या मागणीचा विचार करून त्यांनी आत्ता त्या ठिकाणी घोषणा मंजूर केली आणि 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचाही सुद्धा त्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवांसाठी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचसोबत त्यांच्यावर सगळं बोलत असताना फोनवर इतर ज्या काही 13 मागण्या आपल्या होत्या त्या संदर्भातली लवकरात लवकर अधिवेशनाच्या अगोदर होस्टेलचा विषय असेल, इतर आपल्या कारागिरीचा जे काही विषय असतील, जे काही आपल्या 13 मागण्या आहेत याच्या व्यतिरिक्तही काही आपल्या समाज बांधवांकडून काही मागण्या आल्या तर निश्चित त्यांची माहिती घेऊन लवकरात लवकर त्यांची आपल्या सर्व समाजाच्या नेतेमंडळीसोबत त्यांच्यासोबत बैठक मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे काही उर्वरित मागण्या आपल्या बदलात काढून घेण्याचा प्रयत्न आपण करू. एवढा विश्वासाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आळंदीमध्ये आपल्या या ज्ञानेश्वराची जी काही प्रसार पाहून झालेल्या भोजनी काकाच्या प्रसार पाहून झालेल्या गुरुमध्ये आपण त्याच्या उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये असंच एकंद राहण्यासाठी आपण सर्वांनी ऐकून जात असताना शपथ घेऊन जायचं की समाजासाठी ज्या वेळेस तुम्हाला बोलवलं जाईल त्या वेळेस मोठ्या ताकदीनं तुम्ही एक समाजातला घटक म्हणून उभं राहावं अशी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांचे अशा भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणच्या स्थानिक नेतेमंडळीने केलं त्याबद्दल मी आपल्या समाजाच्या वतीने त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे, जेवण करून कुणी जेवणाचं जाऊ नये अशी विनंती सर्व आपल्या आयोजक मंडळीच्या वतीने करतो. आणि तिथनं जात असताना आपण प्रत्येक कार्यकर्ते आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून गाडीनं आलेले मोठ्या 4 व्हीलरनं आलेले आहेत, मोठे वाहनं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना हात जोडून विनंती कुठलंही वाहन जास्त गतीनं न चालवता आरामशीर घरी जावं अशी विनंती आपल्या सर्वांनी करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आपल्या सर्व आयोजक मंडळाच्या वतीने बांधवांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.